परमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहानमामि। ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि हरि। दिनांक 30 एप्रिलला आपण ईशावास्य उपनिषदाच्या एकत्र अभ्यासाला प्रारंभ केला। 7 दिवस एकत्र अभ्यासाची यात्रा झाली आणि आजचा 8वा दिवस आहे। आपल्या इथे असं म्हणतात की एक पाऊल एकत्र चाललं तरी सुद्धा जीवाभावाचं मैत्र होतं। विवाह संस्कारामध्ये वधूवर 7 पावलं चालतात आणि त्यांचं 7 जन्मांचं मैत्र होतं। आपण 8 पावलं एकत्र चालतो आहोत। तर भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, असा स्नेह, असं मैत्र आपल्यामध्ये श्रोता आणि बोलणारा यांच्यामध्ये मी सुरुवातीला म्हटलं तसं अगदी दुर्लभ अशा प्रकारचा संवाद, मेळ, परस्परांचं कळणं असं या ठिकाणी होत असतं। ही भगवान रामकृष्णांची कृपा आहे। सौभाग्य या सुरात तारा, त्यातून अवखळ खेळे वारा, अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण। तर त्यांच्या कृपेने हा अभ्यास आपला आज सांगतेच्या दिवसापर्यंत येऊन पोचलेला आहे। आपल्यापैकी अनेक जण प्रश्न विचारत होतात, अभिप्राय व्यक्त करत होतात आणि त्यातून मला असं कळत होतं की हा आपला एकत्र अभ्यास मला स्वतःला अत्यंत फलदायी होतो आहे आणि आपल्याला सर्वांना पण तो रुचतो आहे, आवडतो आहे। तर ही उपनिषदांचा अभ्यास म्हणजे गिर्यारोहणाची यात्रा आहे। कारण मोठमोठी हिमशिखरे असावीत तसं उपनिषद म्हणजे मोठी मोठी हिमशिखरे आहेत। पण तिथे वरती गेल्यावर जो काही एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपण अनुभवतो, गेले 7 दिवस आपण तो आनंद अनुभवतो आहोत। आज पण श्रोत्यांपैकी काहींनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांचा थोडा परामर्श घेऊन मग आपण पुढे जाऊया। सौभाग्यवती पोद्दार यांनी असं विचारलेलं आहे की या जन्मी शिकलेली विद्या किंवा कला आत्म्याबरोबर म्हणजे जीवात्म्याबरोबर येऊन पुढील जन्मात आपल्याला तिचं स्मरण राहतं का? तर होय, एखाद्या कलेमध्ये खूप प्रावीण्य, खूप जीव ओतून अशा प्रकारचं त्यातलं जर यश, नैपुण्य मिळवलेलं असेल तर निश्चितपणे तो जीवात्मा त्याचे संस्कार पुढे घेऊन जात असतो। आपण पाहिलं की डेथ इज नॉट द एंड ऑफ लाईफ। मृत्यूने मनुष्याची जी जीवन यात्रा असते ती काही थांबत नसते, फक्त ती रूपांतरित होत असते। तर त्यामुळे तो जो जीवात्मा आहे तो हे कलेचे संस्कार सुद्धा घेऊन जातो, फक्त त्याचे तपशिलांचं ज्ञान त्याला असेल असं सांगता येत नाही। त्याचं सार घेऊन तो जातो, कुठल्याही अनुभवाचं तो नेहमी सार घेऊन जातो, तपशील लक्षात असतील असं नाही। तपशील मग तो त्या जन्मात गेल्यावर भराभर आत्मसात करत असतो। आपण पाहतो की काही जण 2.5-3 वर्षाचे असताना तबला वाजवायला लागतात। लता मंगेशकरांना ते एवढी अपूर्व देणगी स्वराची, ती काय एकदम गेल्या जन्म काहीतरी साधना असली पाहिजे म्हणून ती त्यांना देणगी एवढी मिळाली। तर असं जरूर असतं। तर शिकलेली विद्या आणि कला आपण बरोबर घेऊन जात असतो। काल आपण पाहिलं ना, कृतं स्मर क्रतुं स्मर। नृत्याची साधना, संगीताची साधना, विज्ञानाची साधना, वाङ्मयीन साधना आणि आध्यात्मिक साधना तर असतेच असते। ते तर सगळ्या विद्यांची ती विद्या आहे। तर हे सर्व बरोबर घेऊन जीवात्मा प्रवास करत असतो।
उज्ज्वलाताई बापट नावाच्या साधिका इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी 2-3 प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यापैकी काहींची उत्तरं ही या आताच्या समारोपाच्या प्रवचनामध्येच येऊन जाणार आहेत. पण एक प्रश्न आता आपण याच्यामध्ये पाहूया. मी असा उल्लेख केलेला होता, योगी अरविंदांच्या संदर्भात तो उल्लेख केलेला होता. काल जर आपल्याला अग्नीविषयीचं योगी अरविंदांचं विवेचन मी आपल्यापर्यंत पुरेसं पोचवू शकले की नाही मला जरा साशंकता वाटते. पण केव्हा तरी जर संधी मिळाली तर हा एक खोलात जाऊन अभ्यास करण्याचा विषय आहे. काल काही त्याला न्याय देता आला नाही, तर जेवढं शक्य होतं तेवढं सांगितलं. पण आपल्याला कोणाला जिज्ञासा असेल तर स्वतंत्र केव्हा आपल्याला बोलता येईल. पण योगी अरविंदांनी जेव्हा लेले गुरुजींकडे अभ्यास केला आणि ते म्हणाले की त्यांनी मला शिकवलं की मन कोरं कसं करायचं याची विद्या सांगितली. आणि त्यांनी असं सांगितलं की विचार बाहेरून येतात. उज्ज्वला त्यांनी म्हटलेलं की तुम्ही काल सांगितलं की विचार बाहेरून येतात, आपण ध्यानाच्या वेळी त्यांना आत येऊ देऊ नये. म्हणजे नक्की काय करायचं? तर आपण ज्याला व्यक्तिविचार म्हणतो हा कधीच तसा व्यक्तिविचार नसतो. तो ज्याला आपण व्यक्तीचा विचार समजतो तो ह्या संपूर्ण समाजाचं म्हणून एक इथॉस आहे, एक भावविश्व आहे. तर त्या भावविश्वातून विचार विश्वातून आपल्याकडे विचार येत असतात असं खुद्द वेदांनी पण म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, चहू दिशांनी शुभ विचार आमच्याकडे येऊ देत, अशी वेदांमध्ये प्रार्थना आहे. म्हणजे चहू दिशातून हे जे सामाजिक वैश्विक मन आहे त्याच्यातून आपल्याकडे नेहमी विचारांचे प्रवाह चाललेले असतात. म्हणून बघा, एकदम काही काळात आपल्याला काही विचारांच्या अशा मोठ्या लाटा आलेल्या आपल्याला दिसतात. त्याचं कारणच हे आहे की ते जे वैश्विक मन आहे त्याच्यात जे तरंग उमटतात ते आपलं जे तथाकथित व्यक्तिगत मन आहे असं आपण मानतो, त्या व्यक्तिगत मनामध्ये ते तरंग येत असतात. आणि त्याला समांतर असे जे काही आपले अनुभव असतात ते अनुभव ती लाट जागृत करत असते. म्हणून तिथेच त्यांना थांबायचं. जणू काही आपण स्वतःभोवती एक कोश निर्माण करायचा, आपल्याच काय म्हणतात प्राणशक्तीचा एक कोश निर्माण करायचा, संकल्पातून एक प्रकारचा कोश निर्माण करायचा. आणि असं स्वतःशी म्हणायचं की तूर्त आपण काल म्हटलं तसं देव माझा मी देवाचा. आता इथे कुठल्या विचाराला काही स्थान नाही आहे. मला हे माझं चित्त निस्तरंग समुद्रवत असं व्हायला पाहिजे आहे. त्यामुळे आता इथे कुठल्या विचाराला थारा नाही आहे. जसं नको असलेले कोणीतरी व्यक्ती आले तर आपण म्हणतो की बाबा कृपा करून जा बाबा. तर तसं चांगले किंवा वाईट विचार आपण परवा पाहिलं ना, आरशावर जे काही मळ जमतो तो काजळीचा पण असू शकतो. तुमच्या चमचमत्या रुपेरी रंगसुद्धा तुमचं प्रतिबिंब झाकळू शकतो. आणि अगदी सात्विक केशर गंध जरी तुम्ही आरशावर लावलं तरी तुमची प्रतिमा ते दाखवत नाही. कारण त्याच्यासाठी संपूर्ण निःशेष असं सर्वच रज, सत्व, रज आणि तम या तीनही गुणांचा निराश करायला लागतो. गीतेने तर सरळच म्हटलेलं आहे की त्रैगुण्य विषया हा वेदा हा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. तू निस्त्रैगुण्य हो, तिन्ही गुण सोडून दे. वेदांचा बराचसा भाग, पण वेदांत ज्याला आपण म्हणतो हा गुणातीत होण्याचीच ती कला आहे. वेदांत म्हणजे उपनिषद. तर हा आता मी जेव्हा म्हटलं काल की विचार बाहेरून येतात आणि ते थोपायचे असतात, याचा अर्थ वैश्विक मनातून आपल्यावर जी आक्रमणं होत असतात ती आपण आपल्या संकल्पशक्तीने म्हणजे प्रभूचीच संकल्पशक्ती आपल्यातून जी काम करत असते त्याने आपण ती थोपवू शकतो. त्यांनी आणखी म्हटलेलं आहे की काही प्रकारची शुद्धी प्रयत्न करूनही साधत नाही, तेव्हा काय करावं? तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी, वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. म्हणजे तुकाराम महाराजांना जेव्हा लक्षात आलं की मलिनता आहे आपल्यात, मग काय केलं त्यांनी? आता आड उभा राहे नारायणा, म्हणजे नारायणाची प्रार्थना केली. ठाकूर म्हणायचे ना, कळवळून तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये फार मोठी शक्ती आहे. फार तुम्ही कळवळून म्हटलं की मला कोणीतरी मार्गदर्शक हवा या पथावरचा, खराखुरा मार्गदर्शक की जो मला अंतिम गंतव्यापर्यंत नेऊन पोचवेल, तर जीवन तुमच्या पुढे तो मार्गदर्शक आणून उभा करेल. तुकाराम महाराज तिथे स्नानावर चाललेले होते इंद्रायणीला, आणि ते बाबाजी चैतन्य त्यांनी बोलावलेलं नव्हतं, आपणहून येऊन उभे राहिले त्यांच्यासमोर. आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुकाराम महाराज आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, अशा अवस्थेला ते गेले. केवळ प्रार्थनेतून गेले. अशी अत्यंत उत्कट प्रार्थना ही तुम्ही कुठेही असा देवाला ऐकू जाते. आणि त्याला देवाला म्हणा, तुम्ही जीवनाला म्हणा, वैश्विक शक्तीला म्हणा, कशाला काही नाव त्याला द्या तुम्ही,
पण ती वैश्विक शक्ती आपल्याला अनंत प्रकारे प्रतिसाद देत असते, आपल्याला ते कळत नसतं. ठाकूर म्हणायचे की अरे रस्त्याने एखादा कुत्रा जरी चाललेला असला ना माझ्याबरोबर, मला असं वाटतं न जाणू तो कुत्र्याच्या तर्फे सुद्धा देवाला म्हणजे आईला मला काहीतरी सांगायचं असेल म्हणून मी त्या कुत्र्याच्या जवळ उभा राहतो का बाबा आईचा काय निरोप घेऊन आलायस का. तर प्रत्येक गोष्ट जगातली आपल्यापर्यंत काही ना काही पोचवत असते, पण आपली संवेदना तेवढी सूक्ष्म आणि तरल असायला पाहिजे. एक गोष्ट सांगतात की एक गृहस्थ होते आणि ते काहीतरी 3ऱ्या मजल्यावर राहत होते आणि तिथे महापूर आला आणि त्यांची भगवंतावर श्रद्धा होती. ते म्हणाले की मला काय होणार नाही, महापूर येऊ नये आणि महापूर येवो, मला काय होणार नाही, कारण देव माझं रक्षण करताय. तर मग पहिल्या मजल्यावर पाणी आलं. सगळे लोक म्हणायला लागले अहो तुम्ही इथे राहू नका, तुम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे, आम्ही जाण्याची व्यवस्था केलेली आहे, सुटकेची व्यवस्था केलेली आहे, तुम्ही चला. नाही नाही माझा देव आहे की म्हणाले. मग 2ऱ्या मजल्यावर पाणी आलं तरी पण ते म्हणाले आहे माझा देव आहे, माझं रक्षण करेल, तुम्ही नका येऊ माझ्या मदतीला. मग 3ऱ्या मजल्यावर पाणी आलं, मग तरी पण हे काय हालायला तयार होईना. शेवटी स्वारी बुडून गेली त्याच्यात पाण्यात आणि मग नंतर देह त्यागानंतर देवाच्या भेटीला गेले. मग काय उगाच काय थापा मारतोस काय, आणि मी बोलावल्यावर येतोच म्हणतोस आणि काय आला नाहीस. तर म्हणाले अरे वेड्या, कितीकांच्या रूपात मी तुला म्हणत होतो, मी तुला सोडवतो सोडवतो सोडवतो, पण तुझं काय डोकं बधीर झालं होतं की काय. मी सोडवायचा तुला प्रयत्न करत होतो पण तुझा प्रतिसाद नाहीये. म्हणजे देव आपल्याला अनंत रूपांनी काय काय सुचवत असतो, पण आपण त्याला सामोरं तर जायला पाहिजे ना, आपल्याला ते कळायला तर पाहिजे ना. तर अशी ईश्वरी शक्ती अनंत प्रकारे आपल्याशी बोलत असते. तिची प्रेमपत्र, लव्ह लेटर्स ऑफ गॉड, ही अनंत प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपण जर पुरेसे संवेदनशील असू तर देवाला आपल्यासाठी काय सांगायचं आहे हे आपल्याला कळू शकतं. मी म्हटलेलं की आताची साधनेतली तळमळ ही कोमट पाण्यासारखी आहे. पण पाहिलं की ल्यूक वॉर्म अशा प्रकारची इच्छा, देव भेटावा पण मी माझा बिझनेस करीन किंवा मी माझं जे काही करतो आहे ते करीन, आणि जमलं तर मला जो काही थोडाफार वेळ मिळतो त्याच्यात मी ईश्वर स्मरण करण्याचा प्रयत्न करीन आणि मग मला देव भेटावा. मग ही कोमट इच्छा झाली. मग तीव्र इच्छा काय असते. मी आपल्याला भरत भैयांचं उदाहरण सांगितलं होतं, तुलसी रामायणातलं आपल्याला आठवत असतं. अरे हे जर सगळं माझं असतं ना, ही अयोध्या माझी असते ना, याला आग लावून मी प्रभू रामचंद्रांकडे गेलो असतो. ठाकूरांनी फार छान गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्या तळमळीबद्दलची एक गोष्ट आहे की एक शेतकरी असतो आणि पीक शेतामध्ये लावलेलं असतं पण पाणी नाही. तिथे बंगालमध्ये पाट काढून शेतापर्यंत आणून जोडता येतात, कारण खूप पाणी तसं वेगवेगळ्या कालव्यांमधून, गंगेच्या कालव्यांमधून वाहत असतं. तर ते पाणी माझ्या शेतात यायला पाहिजे यायला पाहिजे यायला पाहिजे असं बरेच दिवस मनाशी चाललेलं होतं. पण एक दिवस भयंकर निश्चयच केला. उठला, आंघोळ बिंघोळ काय केली नाही, उठला आणि तसाच गेला आणि म्हणाला काही केलं तरी आज माझ्या शेतात पाणी यायला पाहिजे, म्हणजे यायला पाहिजे. आणि खणायला लागला की बायको म्हणाली की अहो काहीतरी घोटभर चहा घ्या, काहीतरी खाऊन घ्या. मुलीबरोबर निरोप पाठवला. तो म्हणाला ए जा तू तिकडे, मला त्रास देऊ नकोस, मी काम करतोय. म्हणून मग काम करत राहिला. दुपारी 1 वाजले, 2 वाजले. बायको डोक्यावर भाकरी घेऊन आली. म्हणाले अहो 2 घास तरी खा तरी. खबरदार म्हणाला मला त्रास देतील, जा घरी जा, मला जेव्हा यायचं तेव्हा मी येईल, असं रागारागाने म्हणाला आणि खूप जोरात काम करत राहिला. आणि खरोखरच ज्यावेळी सूर्य डुबायची वेळ आली त्यावेळी त्याच्या शेतात सुंदर पाण्याचे पाट खळाळत होते आणि मग त्याला हुश्य वाटलं. त्या पाटाच्या पाण्यातच चांगलं मनसोक्त स्वच्छ आंघोळ बिंघोळ केली. मग घरी गेला आणि म्हणा हा आता आणि तुझं काय ते भाकरी बिकरी आणि मला जरा गुडगुडी भरून दे, आता निवांत. म्हणजे ईश्वराची भेट व्हायला पाहिजे ही तळमळ त्या शेतकऱ्यासारखी जर असली, तुम्ही काही आणा, दारासमोर आणा, मला काय त्याचं काही नाही, मला हे करायचं म्हणजे करायचं, इकडे बघणार नाही इकडे बघणार नाही, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी जेव्हा भयंकर तीव्र तळमळ अशी चित्तामध्ये उदित होते. आता तीच होण्यासाठी काय करावं असं तुम्ही म्हटलं तर, ज्यांच्या चित्तामध्ये अशी तळमळ होती आणि ती सुफलित झाली अशांच्या सहवासात आपण राहावं. मग ते तुम्हाला प्रत्यक्ष देहाने कोणी संत भेटले तर फारच चांगलं, देहाने नाही भेटलं तर त्यांच्या वाङ्मयी मूर्ती ठाई आहे. ज्ञानेश्वरी ही कुणाची वाङ्मयी मूर्ती आहे, ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती आहे. तुकाराम गाथा ही तुकाराम महाराजांची वाङ्मयी मूर्ती आहे. रामकृष्ण वचनामृत ही ठाकूरांची वाङ्मयी मूर्ती आहे. ते आता देहाने नसले तर आपण या वाङ्मयी मूर्तीच्या सहवासात राहू शकतो आणि त्याच्यातून शिकू शकतो. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं नकळत आपण पाहता हे ग्रंथ पाहता आपल्याला मिळू शकतात.
तर असं केल्याने ती तळमळ वाढते 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 आणि मग आपल्या जीवनात सुद्धा ईश्वर प्रीतीचे, ईश्वरीय अनुभवाचे, सुंदर गंगाजलाचे ते पाठच्या पाठ खळाळायला लागतात. आणि ते कबीराने म्हटलंय तसं हरी भरी वनराई, असं खूप ते जीवन आनंदाने, प्रेमाने, शक्तीने असं भरून जातं. तर मी आपल्या प्रश्नांची यथाशक्ती उत्तरं दिली आहेत. साधनेतली गोडी कशी वाढेल? संत संगतीने वाढेल. संत संगतीने उमज, पाडूनी मनी पुरते समज, अनुभवा वीण मान डोलवू नको रे. स्वतः अनुभव घे, पण त्याच्यासाठी संतांचं बोध धरून आधी 4 पावलं चाल, मग तुला ते भेटेल, असं संतांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. उपनिषदांचा हे जे वाङ्मय आहे त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला पाहिलं की विनोबाजी म्हणाले की जणू आईने आपल्याला मुलाला घास भरवावेत तसं, किंवा आजीने भरवावेत असं हे उपनिषदांचं तत्वज्ञान अनेक अनेक गोष्टींमध्ये गुंफून हे आपल्या समोर येत असतं. पांडुरंग शास्त्री आठवल्याने फार छान त्याला म्हटलेलं आहे. ते म्हणाले की उपनिषद हा शब्द मराठीमध्ये ते म्हणजे नपुंसकलिंगी आहे, पण संस्कृतमध्ये उपनिषद हा शब्द स्त्रीलिंगी आहे. म्हणून ते म्हणतात उपनिषदांचा अभ्यास म्हणजे मातृहस्तेन भोजनम, मातृहस्तेन शिक्षणम. उपनिषदांचा अभ्यास म्हणजे आईनी आपल्याला भरवलेलं आपण खावं आणि ते सुपाच्य असावं आणि त्याने आपल्याला शरीराला तेज यावं, मनाला बुद्धीला तेज यावं. तसं आईच्या हाताने हे भरवलेले हे प्रेमाचे घास मनुष्याच्या जीवनाला तृप्ती आणि तेज देणारे असे हे आहेत. म्हणून उपनिषदांचा अभ्यास हे मातृहस्तेन भोजनम, मातृहस्तेन शिक्षणम आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की उपनिषदांचा अभ्यास करा असं मी का म्हणत असतो, तर त्याच्यातून सामर्थ्याची उपासना होत असते. व्यक्तीला आणि ज्या समाजात व्यक्ती राहत असते तिला सामर्थ्याची आवश्यकता असते, सर्व प्रकारच्या सामर्थ्याची आवश्यकता असते. आपण पाहिलं नाहीतर तिबेटसारखा ध्यानपरायण हा प्रदेश हा चीनच्या दाढांखाली चघळला गेला. तुकडे 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 बारीक झाले. भिक्षूंची प्रेतच्या प्रेत त्या विहारांमध्ये पडली. का पडली? तर शारीरिक सामर्थ्याचा अभाव होता. दुर्लक्ष केलं, त्याच्याकडे उपेक्षा केली. स्वामी रंगनाथानंदजींनी जे स्वतःबद्दल लिहून ठेवलेलं आहे त्यातला काही भाग आपल्या काळजाला पीळ पाडणार आहे. तो हा तरुण मुलगा मठामध्ये होता आणि त्याला खूप भूक लागायची. तरुण वय होतं आणि खावंसं वाटायचं. पण त्यावेळी आता सगळीकडे चांगली परिस्थिती, पण वराहनगरमध्ये, बडानगरमध्ये स्वामी विवेकानंद आणि नरेंद्र आणि त्याचे गुरुबंधू जेव्हा राहत होते काय खात होते? बेलाच्या पानांचं सार मिळालं तर भात आणि कणीभर मीठ एवढंच खात होते ते. तसंच स्वामी रंगनाथानंदजी ते जेव्हा आपल्या तरुण वयामध्ये त्या ठिकाणचे जे मठ होते हळूहळू आकाराला येत होते. आता ते चांगलं अन्न, सकस अन्न ब्रह्मचारी आणि संन्यासी ग्रहण करत असतात, पण त्यावेळी मुरमुरेच मुरमुरे, भूक लागले की मुरमुरे खायचं आणि पाणी प्यायचं. त्या तरुण शरीराला आवश्यक असलेली जी जीवनसत्व होती, जे जे काही पोषक अन्न होतं ते त्यांना त्यावेळी मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला कोणीच काही करू शकत नव्हतं त्यावेळी, पण ही परिस्थिती तशी होती. पण या तरुण शरीराला जे आवश्यक होतं ते त्यावेळी मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण जिथे हे शक्य आहे, शरीराला पोषक अन्न घेणं शक्य आहे, तर शरीराच्या सामर्थ्याची पण उपासना ही उपनिषदांनी सांगितलेली आहे. नायमात्मा बलहीनेन लभ्य, आपण पाहिलेलं आहे. पण शरीराचं सामर्थ्य किंवा या भौतिक जी संपदा आहे तिचं सामर्थ्य हे सर्व साधन आहे, याची मात्र जाण आपल्याला हे उपनिषद सांगतं की मनामध्ये ठेवली पाहिजे. की विज्ञान हे साधन आहे, विज्ञान हे साध्य नव्हे. विज्ञान हे आपलं आध्यात्मिक जीवन सुकर करण्याचं साधन आहे. आपण पाहिलं की विद्यांश अविद्यांश यस्तद्वेद उभयंसह अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतमश्नुते. अविद्या म्हणजे विज्ञान. विज्ञानाने या लोकांमध्ये ज्या ज्या काही उत्तम जगण्याची जी साधनं आहेत ती आपण प्राप्त करून घ्यावीत आणि अध्यात्म विद्येने अमृतत्वाचा लाभ घ्यावा. आपण या उपनिषदामध्ये आधी पाहिलेलं आहे. मग साध्य काय आहे? या उपनिषदांनी काय सांगितलेलं आहे? साध्य असेल तर तो आत्मा जो आहे त्याची प्राप्ती. पण आत्म्याची प्राप्ती म्हणजे तरी काय? त्याचं वर्णन आपण केलेलं पाहिलं की स्वतःच्या शरीरात तो असतो. ठाकूर म्हणायचे की साईचं दही असतं की नाही, ते त्या साईच्या दह्यामध्ये लोणी असतं, पण घुसळल्याशिवाय काही ते लोणी आपल्या हाताला येत नाही. तसं साधना म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वाची एक जबरदस्त घुसळण असते आणि ती घुसळण झाल्याशिवाय आत्मा नावाचं नवनीत वरती येत नाही. त्या घुसळणीलाच शुद्धी असं म्हटलेलं आहे. त्याशिवाय ते नवनीत वरती येत नाही, आपल्याला कळत नाही. शुभ्र ज्योतिर्मय आत्म्याचं दर्शन
स्वतःच्या आतच तो आत्मा असून सुद्धा मनुष्याला होत नाही हे आपण पाहिलं. मग ते होण्याचे मार्ग पण वेगवेगळे आपण पाहिले. कोणी कर्म मार्गाने जातो, म्हणजे जे जे काही यद करोषी यदश्नासी यद जुहोषी ददासी यद तपस्यसी कौंतेय तत्पुरुषव मदर्पणम. जे जे काही करशील ते मला अर्पण कर. हा आपण ज्याला आपण कर्मयोग असं म्हणतो, तो कर्मयोग आहे की प्रत्येक कर्म करत असताना सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि झोप सुद्धा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही हरिरंगामध्ये रंगलेली असायला पाहिजे. असा संकल्प, अशी प्रार्थना केल्याने ते होत असतं. असं लोक जेव्हा जगताना आपण पाहतो त्याप्रमाणे हळूहळू आपण पण व्हायला लागत असतो. तर कर्ममार्गाने तिथपर्यंत जाता येतं, भक्ती मार्गाने जाता येतं. भक्तीमध्ये प्रथम आपण सगुण साकाराची पूजा करत असतो, जसे ठाकूर आईची जगदंबेची पूजा करायचे. आणि मग शेवटी आपण पाहिलं तोतापुरींनी त्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला, तेव्हा त्या साकाराचा पण त्यांना त्याग करावा लागला. तर त्यांना या वेगवेगळ्या उपासना जगून पाहायच्या होत्या, त्यामुळे त्यांना तसं करायला लागलं. पण निसर्गतः इथे बसलेले आपण सगळे जे लोक आहेत तर यांची काही विभागणी शक्य आहे की ज्याच्या जीवनात कर्म प्रधान आहे, ज्याच्या जीवनात भक्ती प्रधान आहे, ज्याच्या जीवनात योग प्रधान आहे, असे हे वेगवेगळ्या प्रकारचं योग आणि ध्यान प्रधान आहे. तर असं ज्ञानयोग पण आहे. कोणाच्या जीवनात ज्ञानाची उपासना प्रधान असेल, ते त्याला चांगलं वाटत असेल. यापैकी कुठल्याही मार्गाने गेलं तरी आपण असं पाहिलेलं आहे की अशा एका स्थितीला मनुष्य येतो की त्या क्षणी त्याला कळतं की त्याचा जो तथाकथित अहंकार आहे तर तो दुसरं तिसरं काही नसून तो एक बाबुलबुवा आहे. इंग्रजीत त्याला स्केअर क्रो असं म्हणतात, बुजगावणं आहे. मी 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 असं जे म्हणत असतो तो ते नुसतं एक बुजगावणं आहे असं त्याला कळतं. मी आता आपल्याला सांगितलं की ज्याला माझे विचार असं मी म्हणतो ते सगळे विश्वमनातून आलेले विचार माझ्या ठिकाणी आहेत. आपण माझं माझं जे म्हणतो, शरीर समजा तुमचं आहे, खरोखर तुमचं आहे का? तुमच्या 7 पिढ्यांचं योगदान हे तुमचं शरीर घडण्यात झालेलं आहे. असं जर आहे, हे तुमच्या पूर्वजांचं शरीर आहे, तुमचं नव्हे. त्याच्यावर तुम्ही काही क्लेम करू शकत नाही. त्या तुमच्या रक्तातून आणि तुमचे ते रंगसूत्र, जीवसूत्र काय म्हणतो आपण, त्याच्यातून त्यात जे गुण वाहत आलेले आहेत त्यानुसार तुम्ही घडलेले आहात. तुम्ही काय ठरवलेलं आहे का? माझे नाक असं असावे, डोळे असावीत, माझी बुद्धी अशी असावी, माझं मन असं असावं, हे काय तुम्ही ठरवलेलं आहे? नाही ठरवलेलं. तर आज आपण जे कोणी आहोत ते ह्या 7 पिढ्यांचं काहीतरी संचित आपल्या रूपाने क्ष य झ जो कोणी व्यक्ती असेल त्या रूपाने ते प्रकट झालेलं आहे. हे ज्या क्षणी माणसाला कळतं आणि ह्याच्यात जीव कुठपर्यंत आहे, भगवंताची इच्छा असेल तोपर्यंत. प्रत्येक जीवाला एक मोमेंटम आहे, एक गती आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला एक गती आहे आणि ती गती जेव्हा शांत होते त्यालाच आपण मृत्यू असा शब्द वापरतो. प्रत्येक जीवाची गती आहे. तर ती गती, या शरीराची गती शांत झाली म्हणजे त्याला मृत्यू असं म्हणतात. तर हे ज्यावेळी आपल्याला कळेल की हा मोठा प्रवाह आहे, यातला आपण एक छोटासा भोवरा आहोत, एक महाप्रवाह आहे त्यातला आपण बिंदू आहोत, हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा असे का करावे, तसे मी करीन वृथा वल्गना मानवाच्या अजाण, असं त्याला ध्यानामध्ये येतं. उपनिषदाने फार सुंदर म्हटलेलं आहे, यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपं विहाय तथा विद्वान नामरूपात विमुक्तः परात परम पुरुषमुपैति दिव्यम. नद्या असतात, कोणी गंगा, कावेरी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा, ह्या सगळ्या आपापली नावं घेऊन समुद्रापर्यंत येतात. पोटात अनंत ओहळ घेऊन येतात, कुठल्या उपनद्या पण घेऊन येतात. पण ज्या क्षणी त्या समुद्रामध्ये त्या मिळतात त्या क्षणी समुद्राच्या पाण्यात आपण काही असा भेद करू शकत नाही की ही ब्रह्मपुत्र आहे, ही गंगा आहे, ही आणखी आहे कोणी. तिथे त्या नामरूपाचा विलय होत असतो. ते नामरूप लयाला जात असतं. ते नामरूप कोणी दिलेलं आहे? काल आपण पाहिलं की अग्नी नावाची जी शक्ती आहे तिने आपल्याला हे नामरूप आणि आकार हे सगळं दिलेलं आहे. आणि ज्या क्षणी मनुष्याचा देहांत होतो किंवा मुक्त होतो मनुष्य, देहांताने आपण पाहिलं की जीवात्मा पुढे प्रवास करतो, पण मनुष्य जेव्हा मुक्त होतो, काल सांगितलं तसं शुद्ध गंगाजलात जाऊन मिळावं अशी ती एकरूपता असते. तर तथा विद्वान नामरूपात विमुक्तः. मग शंकराचार्यांनी देह ठेवल्यावर शंकराचार्य नावाचं वेगळं चैतन्य काही शिल्लक राहत नाही. गोंदवलेकर महाराज नावाचं वेगळं चैतन्य शिल्लक राहत नाही. निसर्गदत्त महाराज नावाचं वेगळं चैतन्य राहत नाही. ते महाचैतन्यामध्ये ते सगळे सामील होऊन जातात. मग तुम्ही म्हणता की असं मग काही लोकांना दृष्टांत होतात वगैरे, ते कसं काय? मला अक्कलकोट स्वामी महाराज दिसले, मला अमुक दिसले, तमुक दिसले. तर ते चैतन्य तुमच्यासाठी
आवडे त्या रूपी देऊनी दर्शन देव करी पूर्ण मनोरथ. तुम्हाला जे आवडेल त्या स्वरूपात ते प्रकट होतं. तुम्हाला समजा कोणत्याच रूपाची तुम्ही उपासना केली नाही तर ते तेजाच्या स्वरूपात प्रकट होईल. पण ते मूलतः ज्योतिस्वरूप आहे आणि मनुष्याला त्याच्या श्रद्धेनुरूप ते दर्शन देत असतं. पण चैतन्य सगळं मिळून हा उपनिषदांचा विषय असं आपण पाहिलं की चैतन्याची अखंडता, एकरूपता, समरसता, अशा प्रकारचं निर्दोषम ही समम ब्रह्म. नेहमी स्वामी रंगनाथानंदजींना आवडणारा हा श्लोक आहे, मंत्र आहे, आवडणारे हे शब्द आहेत की ते निर्दोष आणि सम आहे ब्रह्म. त्याच्यात सगळे आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती अद्वत. तर तसं त्याच्यात ते प्रवाह सगळे येऊन मिळतात व्यक्तींच्या नामरूपाचे आणि ते तसंच्या तसं आहे. ठाकूर म्हणतात की एक मोठा साखरेचा पर्वत आहे आणि ज्यांना आपण शुक म्हणतो, ज्यांना जनक आपण म्हणतो, हे मोठे मोठे ऋषी जे होऊन गेले ते म्हणजे मुंगळे आहेत छोटे छोटे आणि ते मुंगळे साखर खात आहेत. आता तो पर्वत एवढा मोठा आणि शुकदेव म्हणजे आपण ज्यांना 1000 वेळा प्रणाम करावा असे ऋषी ते, पण ते म्हणजे एक मुंगळं आहे. मग आपण कोण बघा विचार करा. तर असं ते ब्रह्म आहे की सांगता पण येत नाही त्याच्याबद्दल काही. तर असं तिथपर्यंत आपल्याला जायचंय आणि आपण जर श्रद्धा ठेवली तर संत आपल्याला बोट धरून तिथपर्यंत अवश्य घेऊन जातात. मग याच्यात आड काय येतं, अडचणी काय येतात. आपण म्हटलं की हिरणमयेनं पात्रेनं, त्यात हिरणमय पात्राचं आणखी एक रूप आपल्याला सांगायचं राहिलेलं. आज नुसती उजळणी नाही आपली, त्यातले राहिलेले थोडे थोडे जे छोटे छोटे सूक्ष्म मुद्दे आहेत ते पण आपण ते पाहत चाललेलो आहोत. तर हिरणमय पात्राचं आणखी एक रूप म्हणजे शब्दज्ञान. तुकाराम म्हणतात, अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी मने साधने बुडविली. शब्दज्ञान हे मनुष्याचा नाश करत असतं. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारकम. याचं ऐकलं त्याचं ऐकलं, ज्याला इन्फॉर्मेशन म्हणतो त्याचा मोठा साठा जवळ झाला आणि हवं तेव्हा फेकू शकतो, वेदांत फेकू शकतो, बोलू शकतो. ते ब्रह्म असं, ती माया अशी, ते अमुक तसं, ते अव्याकृत व्याकृत अन्वय व्यतिरेक काय काय विचारू नका, असं अनेक ती परिभाषा आहे. हे शब्दजाल महारण्य आहे. यातलं काहीही माहीत नसलेल्या, एक शब्दही शाळेत जाऊन न शिकलेल्या ठाकूरांना ते ब्रह्म अवगत झाले. इतकंच नाही, त्यांच्या रूपानेच ते नटून राहिलं. म्हणजे आत्मज्ञान होण्यासाठी पांडित्याची अजिबात आवश्यकता नाहीये. व्युत्पत्ती आघवीची विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझे. तर जे कोणी शब्दज्ञानाच्या अरण्यात सापडतात त्यांना असा भास होतो, मी वाचलेला आहे, मी वेदांत वाचलेला आहे, ते सिद्धांत सार आणि कोणकोणते ग्रंथ वाचलेले आहेत, त्यामुळे मला कळलेला आहे वेदांत, असा आपल्याला भ्रम होतो. पण वेदांत ही अनुभवाची गोष्ट आहे. आपण पाहिलं परवा, अनुभवाविण वेदांताची पोपट पंची वाया, स्वप्नी अमृत पिऊन कुणाची अमर जाहली काया. स्वप्नामध्ये कोणीतरी अमृत प्यायलं, त्याची काया अमर होणार नाही. अमृत हे स्वतः चाखायची गोष्ट आहे. तर ठाकूर म्हणायचे, मला ब्रह्म व्हायचं नाही, मला साखर व्हायचं नाहीये, मला साखर चाखायची आहे. तर ती साखर ज्यांनी चाखली ना, मग तोच अधिकारी झाला. मग त्याच्या पायाशी बसून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. तर म्हणून शब्दाने आपण कधीही समाधान मानू नये. आणि त्याचा शब्दाचा काही काही वेळा वीटच येतो माणसाला. अभ्यास करता करता असं वाटतं काय शब्द शब्द शब्द, आणि आपण अनुभूतीकडे काहीच जात नाही, पोचत नाहीये. तोपर्यंत काय करायचं, हे सगळं अवडंबर घेऊन काय करायचं. तर मग कोणीतरी अनुभव देणारा, जसा नरेंद्राला ठाकूर भेटले तसं आपल्यापैकी प्रत्येकाला जीवन कोणीतरी समोर आणून उभं करतं आणि म्हणतं की हां होय मी सांगतो तसं जायचं, चल माझ्याबरोबर, तुझं जमाना आम्ही आहो. तुकाराम महाराज म्हणतो, मी तुला जामीन आहे, चल माझ्याबरोबर. तर असं म्हणणारा कोणीतरी आपल्याला भेटतो आणि मग शब्दज्ञानावरचा आपला विश्वास उडतो आणि अनुभूतीच्या मार्गावर आपली वाटचाल सुरू होते. स्वामी विवेकानंदांनी म्हणून व्यावहारिक वेदांताबद्दल ते बोललेले आहेत पुन्हा पुन्हा. आणि ते म्हणायचे की या देशामध्ये शब्दांना काही कमतरता नाही. अत्यंत श्रेष्ठ तत्वज्ञान सांगणारा हाच देश आहे आणि अत्यंत श्रेष्ठ सेविका आहे, तिला मात्र तुम्ही घरातलं शिळं अन्न द्याल, तुम्हाला नको असलेलं ते सगळं तिला द्याल. आपला व्यवहार हा असा असतो, बोलायची गोष्ट एक असते आणि व्यवहार आपला अलग असतो. म्हणून आपण पहिल्यापासून म्हणतो की आम्ही ईशावास्य उपनिषद का शिकतो, तर आम्हाला हे आमच्या जीवनात आणायचं आहे. आणि जीवनात आणायचं असेल तर आपली प्रत्येक कृती ही तपासून पाहायला पाहिजे
की खरोखरच माझ्या अंतर्यामी तेच आहे आणि समोरच्या व्यक्तीच्या अंतर्यामी तेच आहे असं जाणून माझा व्यवहार होतो की नाही. आता प्रत्येक व्यक्तीची प्रकृती असते आणि त्यानुसार त्याला जे काही हवं ते द्यायला लागतं. जसं गोंदवलेकर महाराज नेहमी गोष्ट सांगायचे की एक जावई तुमच्या घरी, पूर्वीच्या काळातले म्हणजे जावई तुमच्या घरी आले. मग जावई घोडागाडीतून आलेले आहेत. मग तो घोडागाडीवाला पण आहे आणि घोडा पण आहे. मग जावयांना श्रीखंड वाढलं म्हणून घोड्याला काय श्रीखंड गोड लागेल असं सांगता येत नाही. त्या गाडीवानाला पण तुमचं श्रीखंड गोड लागेल असं नाही. त्याला कदाचित पिठलं भाकरी आवडेल. तर त्या प्रकृतीला जे काही मानवणारं आहे, जे काही रुचणारं आहे ते मोठ्या प्रेमाने त्याला सादर करणं ही मनुष्यातल्या, मानवातल्या माधवाची ती पूजा आहे. मनुष्यातल्या देवाची, जीवामधल्या शिवाची ती पूजा आहे. तर असं जगणं आपल्या इथल्या जी तत्वज्ञानं असतात ती कसं म्हणतात की मी कोणाला कनिष्ठ मानत नाही असं आपण म्हणतो की माझी अशी धारणा आहे की मी कोणाला कनिष्ठ मानत नाही. पण असं ही धारणा बरोबर नव्हे. ही धारणा बरोबर आहे की माझ्यापेक्षा कनिष्ठ कोणी असूच शकत नाही. ही धारणा ही योग्य धारणा आहे. मानणं ही एक गोष्ट आहे आणि नसणंच ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणून अनुभूती जोपर्यंत नाही, थोडी का होईना, एकदम तर सगळे काही येणार नाही, पण थोडी तरी अनुभूती. तो सूर्य आहे, मग त्याचा किरण तर मी अनुभवला पाहिजे आणि निसंशय जो कोणी प्रामाणिक प्रयत्न करेल त्याला तो किरण अवश्य अनुभवाला येतो अशी संतांची आणि साधकांची साक्ष आहे. तर या धारणेला येण्यासाठी साधन आहे आणि त्याच्यात अडचण आपण एक अडचण पाहिली आपण शब्दज्ञानाची अडचण आहे. आणखी काय अडचण आहे तर उपनिषदांमधलीच एक गोष्ट आहे की देवदत्त नावाचा एक माणूस होता. देवदत्त नावाचा माणूस होता. तर त्याला एका रानातून जात असताना एका टोळीने पकडलं चोरांच्या. आणि त्या चोरांच्या टोळीने काय केलं, त्याचे डोळे बांधून टाकले, त्याच्याजवळचे पैसे सगळे काढून घेतले, त्याचे डोळे बांधून टाकले, त्याचे हात पण असे मागे बांधून टाकले आणि त्याला गोलगोल फिरवलं, घोड्यावरून फिरवलं आणि कुठेतरीच अज्ञात देशामध्ये सोडून दिलं. कोणीतरी त्यातल्या शहाणा होता चोरांमधला, म्हणाले आता पैसे मिळाले, उगाच मारायचं कशाला, द्या सोडून. म्हणाले, दिलं सोडून त्याला कुठेतरी. आता हा देवदत्त बिचारा, त्याचे डोळे बांधलेले आहेत, त्याचे हात बांधलेले आहेत आणि फिरतोय. मग आता काय करायचं. तर कोणीतरी एक जाणता माणूस, प्रेमळ माणूस, सहानुभूती असलेलं माणूस त्याला भेटतं आणि ते त्याच्या डोळ्यावरची पट्टी दूर करतं आणि त्याचे हात सोडवतो आणि म्हणतो की बाबा तू कुठला आहेस. मग तो सांगतो की मी अमुक अमुक गावचा आहे. मग तो म्हणतो की अरे तुझं गाव खूप दूर राहिलं, तू इथे कुठे आलास, कसा आलास. मग चोरांनी आणलं मला. तर मग म्हणाल चल मी तुला तुझ्या गावाचा रस्ता दाखवतो. मग तो जाणता शहाणा माणूस त्याचं बोट धरून त्याला आपल्या गावाला घेऊन येतो. मग बायको भेटते, मुलं भेटते, मग देवदत्ताला बरं वाटतं. ही गोष्ट उपनिषदांनी का सांगितली तर आपल्या सर्वांच्या डोळ्यावर पण पट्टी असते. डोळे हे आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचं प्रतीक आहे. सर्व ज्ञानेंद्रियांवर ती जी भुलावण पडलेली आहे रूप रसगंधादी विषयांची आणि त्याच्याविषयीच्या मोहाची, तर ही पट्टी डोळ्यावर आहे. मग हात हे कशाचं प्रतीक आहे, हात मागे बांधलेले आहे. हात हे कर्मेंद्रियांचं प्रतीक आहे. ज्ञानेंद्रियच काम करत नाहीत, मग कर्मेंद्रिय तर कसं करणार काम. कर्मेंद्रिय पण अगतिकच झालेली आहेत किंवा दिशा हरवून बसलेली आहेत. अशा वेळी तो जाणता आपल्या जीवनात येतो. त्या जाणत्याजवळ आपण बसावं आणि म्हणावं की महाराज मला मार्ग सांगा, कसं जाऊ. मग तो तुमच्या घरची वाट, कळ पळ भर मात्र खरे घर ते जे आहे तर धाम परमम मम, ते जे घर आहे ईश्वराचं घर, ईश्वराच्याशी एकरूपता, ते जे घर आहे तिथे जाण्याची वाट हा जो जाणता म्हणजेच गुरु हा जीवन आपल्यासमोर आणून उभं करतं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली वाट चालत आपण आपल्या त्या घरी तद्धामम परमम मम तिथे आपण जाऊन पोचत असतो. तर ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आपली बांधलेली असतात, मोहानी अज्ञानाने बांधलेली असतात. म्हणून त्यांचा मोहरा भगवंताकडे लागत नाही. पण गुरु आपल्याला शिकवतात की यांचा मोहरा भगवंताकडे कसा लावला पाहिजे. ही जी पराविद्या आत्मविद्या आहे तिला म्हणतात सा विद्या या विमुक्तये. ही जी परमार्थ विद्या आहे, दहर विद्या आहे, ही आत्मविद्या आहे. ही काय करत असते मनुष्याच्या बाबत तर त्याला ती मुक्त करत असते. कशा कशापासून मुक्त करते. पहिली गोष्ट आपण पाहिली की शब्दभ्रमातून मुक्त करते. ती म्हणते ते सोडून दे सगळं, मागे टाक सगळं आणि निखळ अनुभूतीकडे जा. ते जे कोणी तुला देईल तो तुझा गुरु आहे. अहम आणि मम याचे ज्या ग्रंथी झालेले असतात आपल्या मनामध्ये
हे माझं आहे, हे माझ्या भोवतालचे लोक माझे आहेत, हा अनुभव माझा आहे, हे कर्तृत्व माझं आहे, अशा ज्या ग्रंथी मनामध्ये तयार झालेल्या असतात, या ग्रंथींपासून ही आत्मविद्या आपल्याला मुक्त करत असते. ही आपल्याला आपल्या भूतकालापासून मुक्त करत असते. भूतकालापासून आपल्याला मुक्त व्हायचं असतं का हो? आपण आठवून बघा, आपण केव्हा तरी दवाखान्यामध्ये होतो, रुग्णालयात होतो, मग त्यावेळी मला असं भयंकर झालं होतं आणि मग खूप लोक मला पाहायला आले आणि मग असं मला ते म्हणाले आणि मग काय सांगू, त्याच्यातून हळूहळू मी बरा झालो, पुनर्जन्म झाला माझा. या सगळ्या कथा माणसाला सांगायला खूप आवडतात. याचा अर्थ भूतकालातून मोकळा नाही झालेला. ठीक आहे, काहीतरी होऊन गेलं पूर्वायुष्यात माझ्या, पण आता काय माझा संबंध त्याच्याशी? मी म्हणतो चुकीच्या गोष्टी सुद्धा झाल्या, काही होत असतात ना. तरुण वयात गद्दे पंचवीशीमध्ये सर्वांच्या हातून काही ना काही चुकीच्या गोष्टी होतात. ते मागे टाकायला पाहिजे ना. ते माझं आहे म्हणजे हा पण एक मोह आहे की माझ्या सगळ्या चुका मी नीट त्याची नोंद करून त्यांचं गाठोडं करून माझ्या हृदयाशी जपून ठेवलेले आहेत. का? कशासाठी? काय उपयोग आहे त्याचा? यातून सुद्धा एक तुमचा अहम कुरवाळला जात असतो. मी असा दुर्गुणी होतो आणि आता असं माझ्या आयुष्यात परिवर्तन घडून आणलं. मी ते दुर्गुण पण नीट सांभाळून प्रेमानेच ठेवलेले आहे. तर भूतकालाचा निराश ही आत्मविद्या मनुष्याच्या बाबत करत असते. आपण ब्रह्माचं वर्णन पाहताना असं पाहिलं की तो अव्रण आहे आणि मनुष्याला सुद्धा केव्हा तरी अव्रण व्हायला लागतं. या मार्गावर प्रवास करत असताना अव्रण व्हायला लागतं. म्हणजे भूतकालातल्या सगळ्या जखमा मनावरच्या, शरीरावरच्या, बुद्धीवरच्या या पुसून टाकायला लागतात. माझा अमुक वेळी अपमान झाला, खूप अपमान झाला, आता ते काय सांभाळून ठेवू नको, ते गेलं, समुद्राला मिळालं, गतम न शोचम, त्याचं दुःख करायचं आता काही कारण नाही आहे. माझ्या हातून अशा चुका झाल्या, हो ते काय सगळ्यांच्या हातून होत असतात, तू काय एकटा मोठा नव्हेच, तुझ्या हातून चुका झालेला असं होत असतं. टाकून दे मागे, आता पुढे या वर्तमानाकडे बघ, कारण हा वर्तमानातला क्षण हे शाश्वताचं रसायन आहे त्याच्यामध्ये. तो जर तू हरवलास तर मग काय उपयोग नाही. भविष्य काळातही जाऊ नको. आपण पाहिलं की पुढील पैसे पारुखे, भविष्य काळाचा विचार करू नको. मागील स्मरावे ते ठाके, मागचा पण विचार करू नको. ऐसीये सरिसीये भूमिके समाधी राही, या भूमिकेवर मनुष्याला समाधीचा अनुभव येतो. जोपर्यंत भूतकाळाचं भूत माणसाच्या मानेवर बसलेलं आहे, विक्रमादित्याच्या मानेवर बेताळ बसला होता, तसे ते भूत जोपर्यंत बसलेलं आहे तोपर्यंत मनुष्याला ती विद्या मुक्त करू शकत नाही. त्यांनी ते केव्हा तरी निश्चयाने टाकूनच द्यायला लागतं. आणि भविष्याची चिंता पण माणसाला मुक्तीच्या मार्गावर पाऊल पुढे टाकू देत नाही. म्हणून भविष्याच्या चिंतेपासूनही जो आत्मविद्येचा साधक संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना करतो, ते त्याला दाखवतात की याच्यातून असं मुक्त व्हायचं असतं. म्हणजे संकल्प त्याग, स्वतःच्या मनाचा नीट शोध घेत, पण शोध घेता घेता असं होतं बघा, तुम्ही जुना फोटोंचा अल्बम पाहायला जे लोक बसतात त्यांच्याकडे बघा, हा मी लहानपणी ना तान्ह्या असताना असं दिसत होतं, की माझी मुंज झाली, मी ते असं मुंडवळ्या बिंडवळ्या बांधलेल्या आहेत, बघा मी बटू कसा दिसतो. म्हणजे तुम्ही भूतकाळ पाहायला गेला तर भूतकाळातच रमता. आपल्याला भूतकाळ त्यागायचा हे काय लक्षातच राहत नाही. तर म्हणून भूतकाळात न रमता तटस्थपणे साक्षीत्वाने आपला भूतकाळ एकदा नीट पाहून घ्यावा आणि तो म्हणत तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, आता बस पुरे. त्यातलं जे काही आवश्यक ज्ञान आवश्यक तुम्ही भूतकाळात मिळवलेलं असेल ते राहू दे तुमच्याबरोबर, काही त्यांनी फरक पड, ते उपयुक्त ज्ञान आहे. पण हे जे अनुभव आणि अत्यंत उत्कट भावनांचे, सुखाचे आणि दुःखाचे जे अनुभव आहेत त्याच्या मनुष्याच्या जीवनात ग्रंथी बनतात आणि त्या घेऊन त्याला पुढच्या जन्मात प्रवास करावा लागतो. म्हणून सुखाच्या आणि दुःखाच्या दोन्ही ग्रंथी माणसाला सोडवायला लागतात. त्यासाठी आत्मविद्येची साधना मनुष्याला उपयोगी असते. शेवटची गोष्ट सांगते की मृत्यूच्या भयापासून ही आत्मविद्या मनुष्याला मुक्त करत असते. मी स्वामी अखंडानंदांच्या अनेक गोष्टी या सत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यांच्याच एका गोष्टीने या प्रवचनमालेचा आपण समारोप करूया. ही गोष्ट अशी आहे की काशीश्वरी देवी नावाच्या एक मोठ्या चांगल्या भक्त महिला होत्या. त्यांनी दार्जिलिंगहून एक बहादूर नावाचा मुलगा हा स्वामीजींकडे आणून सोडला. त्याला पण कोणी नव्हतं, त्याच्याकडे तो अखंडानंद महाराजांकडे राहत असे. मोठा गोड मुलगा, त्याला थोडं दिसायला कमी दिसायचं, पण अतिशय मधुर आवाज होता, गोड आवाजात भजनं म्हणायचा आणि महाराजांचा तो अतिशय लाडका होता. आणि त्याला हे प्रश्न पडायचे, जसं नचिकेताला प्रश्न पडायचे तसे या बहादूरला प्रश्न पडायचे. म्हणायचा, स्वामीजी मेल्यानंतर काय होत असतं माणसाचं? म्हणजे लहान मुलाला सुद्धा, मोठ्या माणसांना तर पडतोच, लहान मुलांना पण पडतो. मग आता स्वामीजींना वाटायचं की एवढासा मुलगा याला आपण काय उत्तर द्यावं. ते म्हणायचं, जरा थांब, तू मोठा झालास ना की मग तुला सांगतो.
मग 4 दिवस जायचे. मग हा म्हणायचं, बघा आता 4 दिवसात मोठा झालो, आता सांगा, बघा झालो की नाही मी थोडा मोठा, आता सांगा की, असं म्हणायचं. दुर्दैवाने हा बहादूर हा त्याचा अंतकाल फार लवकर, छोट्या वयातच त्याचा पण अंतकाल आला. त्याच्या पूर्वी त्याचे पराक्रम काय काय लिहिलेले आहेत. सारगाछीला मोठा पूर आलेला होता आणि एक छोटासा मुलगा त्या पुरात वाहत होता. याने क्षणभर पण विचार केला नाही माझ्या आयुष्याचं काय होईल काही नाही. धाडकन पुरामध्ये उडी घेतली आणि ते छोटंसं जे मूल होतं त्याला पकडून स्वतः पोहत 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 काठावर आला. असा अतिशय गुणी छान मुलगा तो होता. महाराज मृत्यूनंतर काय होतं या प्रश्नाचं उत्तर महाराजांना त्याला द्यायला लागलं, कारण त्याचा मृत्यू जवळ आलेला होता. डॉक्टर, एम आय गोइंग टू डाय? येस माय चाइल्ड, सो डू आय. डॉक्टरांना एक छोटा मुलगा म्हणतो की डॉक्टर मी मरणार का? त्याला कॅन्सर झालेला असतो. तर डॉक्टर म्हणतात की हो बेटा, ते काय लपत नाही, तुझं आयुष्य थोडंच आहे, पण ज्या मार्गाने तू गेलास त्या मार्गाने मला सुद्धा जायचंच आहे ना. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पण मरण हा जीवनाचा अंत नव्हे हे या उपनिषदाने आपल्याला सांगितलेलं आहे की पुढे प्रवास चाललेला असतो, अमृतत्वाकडे प्रवास चाललेला असतो. त्यामुळे आत्मविद्येचा अभ्यास मनुष्याला जसं नचिकेत्याला यमानी या सगळ्या त्याची जिज्ञासा पूर्ण केली, तसं आत्मविद्येची उपासना करत करत हळूहळू माणसाला जीवन म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय हे सगळं उलगडत जातं साधनेतून आणि तो मृत्यू भयातून मुक्त होतो. कालच आमच्या साधक परिवारातले एक डॉक्टर आपटे म्हणून त्यांचा देहांत झाला आणि त्यांना कल्पना होती, त्यांनाही कर्करोग होता आणि त्यांना डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की आता काही आठवडे तुमचं आयुष्य शिल्लक आहे, ते म्हणाले की ठीक आहे, मी उपरणं झटकून तयार आहे असं म्हणाले. असं म्हणायला शक्ती लागते आणि ती शक्ती उपासनेची शक्ती असते. तर म्हणून सा विद्या या विमुक्तये ही मृत्यू भयापासून पण मुक्त करणारी अशी ही जी विद्या आहे, यातले काही पाठ आपण गेले 8 दिवस आजचा दिवस धरून आपण घेतो आहोत. तर ही तर थोडीशी सुरुवात आहे, नुकतीच थोडीशी सुरुवात आपण केलेली आहे. उपनिषद वाङ्मय फार मोठं आहे, पण ईशावास्य उपनिषदात सगळ्याचं सार आलेलं आहे, म्हणून आपण या उपनिषदापासून प्रारंभ केला. तर ही जी अमृताची पाऊल वाट आहे त्याच्यावर 8 पावलं आपण एकत्र चाललेलो आहोत आणि माझी खात्री आहे की अजून पुष्कळ पावलं आपल्याला सर्वांना एकत्र चालायचं आहे, मोठ्या प्रेमाने स्नेहाने चालायचं आहे, या उपनिषदाच्या अंतरंगात प्रवेश करत चालायचं आहे. काल आपण पाहिलं की साधकाच्यासाठी सगळी सृष्टी परमात्मा आपली रहस्य उघडी करत असतो. तर परमेश्वर कृपेने, ठाकुरांच्या, माताजींच्या आणि स्वामींच्या कृपेने ही 10च्या 10 उपनिषदं आपलं अंतरंग आपल्या पुढे खोलतील, उघडं करतील, आपल्याला प्रेमाने जवळ घेतील आणि आपलं बोट धरून या अमृताच्या पाऊल वाटेवरून पुढे नेतील अशी श्रद्धा प्रकट करून आजचं हे निरूपण मी पूर्ण करते. हरि ओम तत्सत. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. भारावून गेलेल्या एका स्त्री भक्ताच्या मनातले विचार एका काव्यात प्रकट झालेले आहेत. ते मी आपल्यासमोर सादर करणार आहेत. आवाज जरी माझा असला तरी हे या भावना, हे शब्द, हे विचार आहेत मॅग्नोलिया शुक्ल यांचे. कवितेचं शीर्षक आहे जीवन मंत्र. मनगटी मुरावी रग आव्हान झेलताना, निष्ठेचे मिळवू बळ आभाळ पेलताना, दृढ श्रद्धा ठसवू मनी तो चंद्र माळताना, दिव्यत्व तेज उजळावे सूर्यास कवळताना, संस्कार बीज रुजावे धरणीला पूजताना, विनम्रता झिरपावी चांदण्यास बिलगताना,
ज्ञानाचे आचमन घ्यावे वेदोक्त मंत्र जपताना, विवेक मना जागवू दे आयुष्य तोलताना, ते ध्येय आता गाठू दे हे जीवन संपविताना, ते शून्य मला उमजू दे ब्रह्माला आकळताना, ते शून्य मला उमजू दे ब्रह्माला आकळताना. ह्या कवितेमध्ये जे विचार प्रकट झालेत त्यानुसारच गेले 8 दिवस आपण ऐकतोय. सामान्य माणसाचं जीवन ईश उपनिषदांच्या प्रकाशामध्ये कसं मांगल्यानं आणि कृतार्थतेनं भरून जाऊ शकेल. सामान्यांसाठी वाटणाऱ्या आंतरिक तळमळीतून एक ज्येष्ठ साधिका आपल्यासमोर त्यांचे विचार मांडत होत्या. त्या शब्दांच्या मागे होती एक अंगभूत प्रतिभा, जीवनभरचं प्रगल्भ चिंतन, असामान्य प्रज्ञा. गुरूंचं नेहमी त्या उल्लेख करतात, स्वामी रंगनाथानंदजी महाराजांचं. गुरूंचं मार्गदर्शन, कृपा आणि प्रेम, आणि सगळ्यात महत्त्वाचं वैयक्तिक साधना. आणि त्यामुळेच सारं काही आपल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्श करून जात होतं. ताईंनी सगळ्यांशीच शब्दात न येण्यासारखं एक स्नेहाचं, आपुलकीचं, प्रेमाचं नातं निर्माण केलं. प्रश्न पडतो, कौतुक कसं करायचं, कशी व्यक्त करायची कृतज्ञता, आभार शब्दसुद्धा अशा वेळेला फार कृत्रिम वाटतात. ताईचं नातं जोडलेलं आहे तेव्हा त्या स्नेहापोटीच त्यांच्याकडे एक मागणं मागावंसं वाटतं. तुमची आठवण सगळ्यांना नेहमीच होणार आहे. मठाच्या माध्यमातनं परत अशाच संवादासाठी जर आम्ही हाक मारली तर असाच यावेळेला दिला, असाच अंतःकरणपूर्वक प्रतिसाद द्याबास, एवढं एकच हक्काचं मागणं आपल्याकडे आहे. मी ताईंना विनंती करणार आहे की त्यांनी महाराजांच्याकडून आपल्या सगळ्यांच्या आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून काही रामकृष्ण विवेकानंद विचारधारेची प्रकाशनं आहेत, नुकतीच प्रकाशन झालेली, ती स्वीकारावीत. एक 2-3 मिनिटामध्ये स्वामी सुविज्ञानंदजी महाराजांच्या मुलाखतीची चित्रफीत आपल्यासमोर सादर करण्यात येणार आहे. त्याच्याबरोबरच 1-2 सूचना अगोदरच देऊन ठेवतो, नंतर उशीर होऊ नये. बोन डेन्सिटी शिबिर मी जे म्हटलं होतं त्याच्यासाठी आपली नावनोंदणी आत्तासुद्धा बाहेर करायची सोय केलेली आहे. काउंटर, जे डोनेशन काउंटर आहे त्याच्या शेजारीच आपण हे पण करू शकता नावनोंदणी. नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सुप्रसिद्ध रामकृष्ण मठाचे स्वामी सुविज्ञानंद स्वामीजी. हे आज आपल्याकडे खास एका कारणाने आलेले आहेत. पुण्याचा जो रामकृष्ण मठ आहे त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. रामकृष्ण मठाने एक स्वतःची परंपरा निर्माण केलेली आहे. सेवा कार्यापासून ते संन्यास कार्यापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि लोकांमध्ये एक सत्प्रवृत्ती जागवण्याचं काम केलेलं आहे. रामकृष्ण परमहंसी आणि विवेकानंद, स्वामी विवेकानंद यांची नावं आपल्याला परिचित आहेत. त्यांनी जे कार्य, त्यांनी जे रोपटं लावलं त्याचा आज वृक्ष झालेला आहे. त्यासंबंधी आज आपण स्वामीजींशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण मठाबद्दल पुस्तकं जी आहेत किंवा चरित्र ग्रंथ जे आहेत किंवा मठाचं जे तत्वज्ञान आहे त्याच्या संदर्भातली जी पुस्तकं आहेत त्यातनं थोडं कळतं. पण एवढा काळ रामकृष्ण मठ काम करतात. आता पुण्यातल्याच रामकृष्ण मठाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. नेमकं कोणत्या स्वरूपाचं आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये हे काम चालतं? सर्वप्रथम रामकृष्ण मठ आणि मिशनचं जी फिलॉसॉफी आहे, ज्याला आपण तत्वप्रणाली म्हणू,
तर ती तत्वप्रणाली आहे, ध्येय आहे आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच, लक्ष्य आहे श्री रामकृष्ण माताजी आणि स्वामी विवेकानंद ह्यांच्या जीवनाच्या माध्यमातनं वैश्विक धर्माचा प्रचार आणि प्रसार, सूत्र आहे त्याग आणि सेवा, आणि कार्यप्रणाली आहे शिवज्ञाने जीवसेवा. तर रामकृष्ण संघाची स्थापना स्वामीजींनी अमेरिकेहून परत आल्यानंतर 1 मे 1897 रोजी केली, आणि तेव्हापासून त्याचं जे मुख्य कार्यालय कलकत्ता बेलूर तिथे, आणि तेव्हापासून हे कार्य सुरू झालं. तर ह्या कार्यामध्ये श्री रामकृष्णांनी स्वामी विवेकानंदांना जे शिकवलं, उपनिषदातली जी शिकवण की सर्वांच्या मध्ये तो परब्रह्म नटलेला आहे, तेव्हा ह्या सर्व जगातल्या सर्व व्यक्तींची, मानवाची सेवा केली पाहिजे. आणि म्हणूनच स्वामीजींनी अर्थात स्वामी विवेकानंदांनी मनुष्याचा देह हेच मंदिर आहे, मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, ह्या भावातनं हे बोधवाक्य आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच हे ठरवलं. आणि ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सनातन धर्मामध्ये जे आदिकालापासून सांगत आले आहे की मनुष्य जीवनाचं उद्देश मोक्ष, ईश्वर प्राप्ती, तर आत्मनो मोक्षार्थम हे मोक्षप्राप्तीकडे इशारा करतं. तर जगद्हितायच म्हणजे सर्वांची सेवा, तर सेवा हे माध्यम किंवा मीन्स आहे ज्यातून मोक्ष प्राप्त होईल. तर हे जे रामकृष्ण मठातर्फे सेवा कार्य चालवलं जातं, तर त्याच्या वेगवेगळी फील्ड्स आहेत. आपण म्हणू की जसं मेडिकल, रामकृष्ण मठाद्वारे चिकित्सालय, हॉस्पिटल्स, मोबाईल डिस्पेन्सरीज वगैरे महाराष्ट्र साऱ्या भारतातच सगळीकडे हे चालवले जातात. पुणे रामकृष्ण मठात एक आमचं सुंदर मोठं पॉलिक्लिनिक आहे जिथे प्रॅक्टिकली सगळ्या फॅसिलिटीज, मॉडर्न इक्विपमेंट्स उपलब्ध आहेत, आणि त्याच्या माध्यमातून येणाऱ्या रोग्यांची, पेशंट नारायणाची सेवा केली जाते. तेव्हा रोग्यांची सेवा करणं हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, मनुष्य जो आहे त्याला उच्च आणि सुंदर चांगलं शिक्षण प्रदान करणं. जसं आपल्याला आठवत असेल की आईन्स्टाईनला एकदा प्रश्न केला होता की तुम्ही हे जे अणुशक्ती शोधली आहे त्याचा मानवजातीच्या कल्याणाकरता उपयोग होईल का? आणि आईन्स्टाईननी इतकं पटकन उत्तर दिलं की अणुशक्तीपेक्षा तो वापरणारा माणूस, त्याची मानसिकता कशी आहे त्याच्यावरती तो उपयोग अवलंबून आहे. अर्थात सांगायचा उद्देश हा की मनुष्याला त्याला सत्प्रवृत्ती त्याच्यातल्या जागवून त्याला त्या मार्गाने प्रबुद्ध करणं, आणि म्हणून शिक्षण. तर रामकृष्ण मठाच्या तर्फे विविध शाळा, कॉलेजेस, संस्कार वर्ग ते चालवले जातात. त्याच्या जोडीला वेळोवेळी रामकृष्ण मठामध्ये युवकांच्या करता विशेषतः वर्षातनं 3 शिबिरं घेतली जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माध्यमातनं शिक्षणाचं कार्य. आता रामकृष्ण मठाच्या तर्फे म्हणजे पुणे शाखातर्फे जवळच्या वस्तीतली, ज्याला आपण स्लम एरिया म्हणू शकतो, तर तिथली मुलं की त्यांना घरात चांगलं वातावरण तसं उपलब्ध नाही, पण ती मुलं हुशार असतात, बुद्धी असते, तर अशा मुलांना योग्य ते वातावरण आणि शिक्षणाची सुसंधी उपलब्ध व्हावी म्हणून मठातर्फे बालक संघ चालवला जातो. जवळपास 75 मुलं एका प्रकारे आम्ही त्या आजूबाजूच्या वस्तीतली ॲडप्ट केली किंवा घेतली आहे तसं म्हणा. सकाळपासून ती मुलं येतात, सकाळी 6 वाजता येतात. आल्यानंतर त्यांच्याकडनं रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज करून घेतला जातो. काही वेळा आम्ही साधू ब्रह्मचारी त्यांच्याकडनं व्यायाम वगैरे करून घेतो, किंवा काही वेळा चांगले शिक्षक बोलवून ते त्यांच्याकडनं त्यांना मार्गदर्शन देतात. ते झालं की त्यांच्याकडनं स्तोत्र पठण, किंवा महाराष्ट्र ही संतांची भूमी, तेव्हा ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव ह्या सगळ्यांची भजनं त्यांना शिकवली जातात. त्याच्या जोडीला मग त्यांच्याकडनं होमवर्क आश्रमातच बसवून करून घेतलं जातं. आमचे ब्रह्मचारी त्यांच्याकडनं सगळं होमवर्क करून घेतात. त्यांना दूध आणि काहीतरी खायला दिलं जातं सकाळच्या वेळी नाश्ता म्हणून, आणि मग ती मुलं घरी जातात. शाळा वगैरे संपली की संध्याकाळी परत येतात. मग त्यांच्याकरता कोचिंग क्लासेस आम्ही मठामध्ये चालवतो, कारण की आजकालच्या युगामध्ये कोचिंग हे फार गरजेचं झालंय. आणि हा गरीब वस्तीतल्या मुलांना कोण कोचिंग, कुठल्या कोचिंग क्लासेसला ती जाणार. पण देवाच्या कृपेने आमची सगळी भक्त मंडळी सुद्धा ते बरंच सहयोग करतात, आणि ह्या मुलांच्याकरता कोचिंग क्लासेस चालवले जातात. तर
तर अशा तऱ्हेने शैक्षणिक ऍक्टिव्हिटी मठ करतं. तसंच आपण आणखीन एक जर हे पाहिलं म्हणजे सेवा कार्य म्हणून, तर बऱ्याच वेळेला निसर्गाचे प्रकोप येतात. खूप पूर आहे, दुष्काळ आहे, भूकंप आहे. तर वेळोवेळी जशी परिस्थिती येईल तेव्हा रामकृष्ण मठ तिथे धावून जातो आणि जे शक्य आहे पहिल्यांदा प्राथमिक रिलीफ म्हणजे सुरुवातीला खिचडी किंवा पहिल्यांदा वरण भात भाजी पोळी, कारण की त्या लोकांना पहिल्यांदा कठीण परिस्थितीत 2 वेळा पोटाला घास पडला पाहिजे, तर तो दिला जातो. आणि मग त्याच्यानंतर घरं पडली असतील तर त्यांना घरं बांधून द्यायला मदत करणं अशी, किंवा शाळा वगैरे पडल्या असतील तर त्या शाळा बांधून देणं. तर विशेषतः या 3 माध्यमातून सेवा केलं जातं. तसं खेडोपाडी जाऊन रुरल डेव्हलपमेंट वर्क म्हणजे खेड्यातल्या मुलांना बऱ्याच वेळेला भौतिक जगात, आधुनिक जगामध्ये जे काही विज्ञानाच्या आधाराने विविध प्रगतीचे टप्पे आज मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मुलांना प्राप्त होतात, तर तसं खेडेगावातल्या मुलांना ते शिक्षण तितकं सहज उपलब्ध नसतं. तेव्हा मठातर्फे आता मुळशी तालुक्यातली काही 3 खेडी गावे आम्ही दत्तक घेतली आहेत आणि तिथे कॉम्प्युटर शाळा चालवली जाते की त्या मुलांना कॉम्प्युटरची सर्व प्राथमिक माहिती. तसंच त्या खेडेगावातल्या मुलांच्या मध्ये कला फार सुंदर असते, तेव्हा त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आमचे काही शिक्षक वर्ग तिथे जाऊन त्यांना त्या कला क्षेत्रात त्यांना काय आणखीन छान करता येईल प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडनं वेगवेगळी क्राफ्टची काय काय कामं कशी करून घेता येईल त्यांना मार्गदर्शन करून त्याच्यावर यावर आपण अजून येणार आहोत. एका ब्रेकनंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. इथे असा एक प्रश्न निर्माण होतो की हे अनेक पदरी जे काम आहे, अनेक पैलू आहेत, त्या कामाचं एक स्वरूप तुम्ही सांगितलं. आजच्या काळामध्ये फिलॉसॉफी म्हणून, तत्वज्ञान म्हणून या प्रकारची मठातली जी जीवन पद्धती आहे किंवा संन्यासाश्रम आहे किंवा तरुण मुलं ब्रह्मचारी संन्यासी होतात किंवा तुम्ही जसे आहात तसं, हे सगळं कसं जुळून येतं, म्हणजे आजच्या काळाशी कसं सुसंगत आहे? आजच्या काळाशी सुसंगत म्हणजे खरं तर हे काळानुरूपच आहे असं मला वाटतं. थोडंसं एका प्रकारे ही काळाची गरज, जसं आता मी आईन्स्टाईनचं तुम्हाला उदाहरण देत होतो की आईन्स्टाईननी फार चटकन एक उत्तर दिलं की सायन्स कॅन डी नेचर प्लुटोनियम बट सायन्स कॅन नॉट डी नेचर द इव्हिल दॅट इज इन द हार्ट ऑफ मॅन. म्हणजे सायन्सच्या आधाराने एखाद्या धातूचे गुणधर्म बदलता येतात, पण सायन्स मनुष्यामध्ये असलेल्या अशुभ प्रवृत्तींना बदलू शकत नाही. सर्वसाधारण असं लक्षात आलेलं आहे की मनुष्य त्याला चांगुलपणा नक्की कळतो. स्वामी विवेकानंदांनी म्हणून रामकृष्णांच्याकडनं जे आध्यात्मिक शिक्षण घेतलं तर त्यालाच अगदी दैनंदिन किंवा सर्वसामान्य मनुष्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ते म्हणतात की प्रत्येक जीव हा ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन आणि ही प्रत्येकामध्ये असलेलं हे दिव्यत्व त्याची अभिव्यक्ती झाली पाहिजे. खरं तर हा चांगुलपणा, ह्या दिव्यत्वाचं अगदी सर्वसाधारण भाषेत बोलायचं झालं तर चांगुलपणा आपण म्हणू, तर चांगुलपणा प्रत्येक मनुष्याला थोडाफार तो बरोबर कळतो. किंवा ह्याचा जसं नाण्याची दुसरी बाजू, कुठलाही मनुष्य जेव्हा चुकीचं काही करत असतो त्याच्या मनामध्ये कुठेतरी त्याची जाण असते की हे चुकीचं आहे. जसा एखादा डाकू असतो तर तो डाका टाकल्यानंतर आपल्या सहकार्यांना म्हणतो की जे काही आपण मालमत्ता लुटून आणली आहे त्याचा समान भागात त्याची विभागणी झाली पाहिजे. तर